गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ पुण्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्याच अनुषंगाने आपण पुण्यातील गणेश मंडळांच्या गाठी भेटी घेतोय, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतोय, मंडळाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण आहोत पुण्यातील नारायण पेठेमध्ये. गरुड गणपती मंडळाचे अध्यक्ष सुनील पुंजीर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण मंडळाचा इतिहास जाणून घेणार आहोत, मंडळाचं कार्य कसं चालतं हे जाणून घेणार आहोत. सर, तुमचं सर्वात आधी टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार सर, आपण बघतोय की गरुड गणपती मंडळ हे अत्यंत जुनं मंडळ आहे आणि हे सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारं मंडळ आहे. एकंदरीत या मंडळाचा इतिहास कसा राहिलाय? आपण मुलाखत घेत आहात त्याबद्दल आपल्या चॅनलचे धन्यवाद. आमचं मंडळ आता 81 वर्ष, आमची स्थापना आहे 1944 मध्ये. त्यावेळेला स्थापनेनंतर आतापर्यंतचा जो 80-81 वर्षाचा जो प्रवास आहे याच्यामध्ये अनेक स्थित्यंतरे घडली. आमची काही ज्येष्ठ मंडळी होती, त्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आता गेली 22-23 वर्ष झालं ती संधी मला मिळाली आहे मंडळाचं काम करण्याची आणि ते करतच आहोत आम्ही सगळे. मंडळाचं पूर्वीचं नाव वेगळं होतं आणि जेव्हा संत तुकाराम हा एक पिक्चर होऊन गेला त्या सिनेमामध्ये गरुड होता मोठा, तर तो गरुड इथं प्रभात रोडला काही काळ पडलेला. पिक्चरच्या नंतर तो पडून होता आणि गरवारेच्या इथं जवळपास असं कुठं असा इतिहास आम्हाला सांगितला जातो. तर त्यावेळेला तो गरुड इथं आणून त्याच्यावरती गणपतीची स्थापना केली आणि गणपतीची स्थापना मग मावळ भागातले जे ग्रामीण भागातले लोक यायचे ते गरुडावरचा गणपती असं त्याचं नाव पडू लागलं. म्हणजे त्यांच्या मुखी जनतेला असं वाटायला लागले, अरे गरुडाचा गणपती पाहिला का. मग त्यानंतर आमच्या मंडळाचं नावच गरुड गणपती पडलं आणि तेच नाव आजही चालू आहे. नावाचा इतिहास हा एवढा आहे. आता त्याच्यातलं मूर्ती जी आत्ता आपण जी पाहतो आहोत ती जी मूर्ती आहे ही नागेश शिल्पी म्हणून कर्नाटकातले एक मूर्तिकार होते, अतिशय उत्कृष्ट मूर्त्या बनवायचे. त्यांच्या हातून ही मूर्ती घडलेली आहे. जसं पुण्यामध्ये अशा 8 मूर्ती त्यांनी घडवल्या होत्या. 8 मूर्तीमध्ये दगडूशेठ देखील आहे, आम्ही आहोत, विजय टॉकीज आहे, माती गणपती, निंबाळकर तालीम, अशा 8 मूर्ती आहेत. त्यांच्या मूर्ती घडवण्याचं एक वेगळं कौशल्य आहे. ते तुम्ही ह्या जर 8 मूर्त्या पाहिल्यात तर तुम्हाला त्यातला एक ती विशिष्ट शैली जाणवेल. ह्या 8 मूर्ती ज्या आहेत ह्या साधारणपणे गुडघ्यावर बसलेल्या वगैरे अशा म्हणजे बैठ्या मूर्ती आहेत 7. आणि आमचीच एकमेव मूर्ती अशी आहे जी सिंहासनावर बसली आहे, एक पाय वर घेऊन वगैरे असं. आणि ह्या मूर्तीचं वजन साधारण 700 ते 800 किलो असेल. बाकीच्या मूर्त्या ज्या आहेत तर त्या मूर्त्या तुम्ही 4-6 लोक 8 लोक मिळून उचलू शकता. आमची मूर्ती मात्र त्याच्यापेक्षा खूप जड आहे आणि बैठी मूर्ती सिंहासनावरची असल्यामुळं त्याचा तोल एका बाजूला जातो. त्यामुळं आम्हाला त्याची खूप काळजी घ्यावी लागते. गणपतीच्या वेळेला उचलताना, आणून मिरवणुकीनंतर पुन्हा मंदिरामध्ये ठेवताना. तर ह्या 8 मूर्त्या त्यांनी ज्या बनवल्या त्या एक काही असं जसं कालची अमावस्या झाली तसे त्या अमावस्येच्या वेळेला त्यांनी त्याच्या पोटामध्ये काही श्रीयंत्र वगैरे असं काय काही ठेवलं होतं त्यावेळेला. आम्ही अर्थातच त्यावेळेला नव्हतो. आता ही पुढच्या वर्षी आमच्या ह्या बनवलेल्या मूर्तीला 50 वर्ष होती. पूर्वीची सगळ्यात पहिली मूर्ती होती ती वेगळी होती. या मूर्तीला आता पुढच्या वर्षी 50 वर्ष होती. आम्ही त्याच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम त्यावेळेला करणार आहोत. आणि आमच्या मूर्तीचं असं एक वैशिष्ट्य आहे की त्याला रंगकाम जे करतो आम्ही ते मुखेडकर म्हणून आपल्या पुण्यामध्ये एक अतिशय नामवंत रंगकाम करणारे आहेत कलाकार. तर ते अण्णा मुखेडकर आम्ही म्हणतो, तर ते इथं येऊन करतात. म्हणजे 2च मूर्त्या पुण्यातल्या अशा आहेत की दगडूशेठचं ते मंदिरातनं हलवलं जात नाही आणि आमची मूर्ती आता तुम्ही जी पाहत आहात ते अर्धवट रंगकाम झालेलं आहे. त्याच्यावरती मूर्तीच्या अंगावरती आता वस्त्र नाहीयेत, दागदागिने नाहीयेत, डोक्यावरची छत्री नाहीये वगैरे. आणि हा जो थोडंसं अस्ताव्यस्त आपल्याला दिसतंय त्याचं कारण ते आहे की आता उत्सव परवा 4 दिवसावर आलेला आहे आणि रंगकाम शेवटच्या हात वगैरे अशा परिस्थितीमध्ये आहे. म्हणून थोडंसं इथं स्वच्छता, पडदे वगैरे लावून आम्ही बंद करतो बाहेरच्या. आणि तो एकच मूर्तिकार गेले 40-50 वर्ष इथं येऊन ते स्वतः काम करतात. असं साधारण इतिहास आहे. सर, आपण बघतोय की गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळावं आणि लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण व्हावी यासाठी स्थापना केलेली होती. परंतु हाच गणेशोत्सव आता सामाजिक रूप धारण केलेलं दिसतंय. आपलं गणेश मंडळ सामाजिक कार्यामध्ये कसं अग्रेसर असतं?
आमचं मंडळ म्हणजे हा जो कालावधी, आमच्याकडे याच्यापूर्वी पण अनेक लोक होते, त्यांनी त्या वेळेला विधायक कामात, म्हणजे 80 वर्ष झाली म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळेचा हा इतिहास आहे. तर ती लोकमान्यांची प्रेरणा घेऊन जरी सगळे स्थापन झाले असेल तरी प्रत्येकाचा कालावधी वेगळा होता. हे जे पहिले गणपती होते, भाऊसाहेब रंगारी हा पहिला पुण्यातला आणि म्हणजे सार्वजनिक, आणि त्यानंतर मग दगडूशेठ किंवा ही सगळी मानाची मंडळी, कसबा वगैरे. तर ह्या सगळ्या मंडळींनी त्यावेळेला काही त्या स्वातंत्र्याचे उद्देश होते, त्यावेळेचे कार्यक्रम वेगळे असायचे, मेळे भरणं म्हणा, व्याख्यानं म्हणा, असे अनेक गोष्टी. आता त्याचं स्वरूप पूर्ण बदललेलं आहे. आता उत्सवाचं स्वरूपच बदललंय. खरं तर आता त्या सगळ्यांनी मिळून पुन्हा एक त्याला विधायक स्वरूप देणं आता गरजेचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आताच्या उत्सवातही विधायक कामं घडतायत काही ठराविक मंडळं किंवा काही आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार किंवा जाणीवांनुसार ती कामं करतात. पण आता काय झालंय की तो उत्सवावरती होणारा जो खर्च आहे मोठ्या प्रमाणावर, तो थोडा सगळ्यांनी कमी करावा. त्यात आम्ही देखील आलोच. आणि तो जो पैसा आहे तो विधायक कामाकडे जावा हे दाखवणं, याच्यातूनही चांगल्या गोष्टींचं प्रबोधन होतच असतं. पण इथं शक्यतो कमी करून ज्या काही अडल्या नडल्या किंवा वंचित समाज आहे, विद्यार्थी आहेत, इथपर्यंत तो पैसा जावा आणि आमच्या कार्यकर्त्यांना ते वळण लागावं की समाजातल्या समस्या म्हणा, दुःख आपण सगळं करू शकत नाही एक मंडळ म्हणून, पण ते फुलाची पाकळी का होईना थोडंसं असं आपण करावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. सर, आपण बघतोय की आपलं मंडळ पण खूप जुनं आहे. मूर्तीला 50 वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होत आहेत. एकंदरीत ही जुनी परंपरा आपण कशी जपता? मगाशी सांगितलं तसं मूर्ती आता 50 वर्ष होत आहेत. पुण्यातल्या उत्सवाचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यांच्या मूर्ती एकदा बनवल्या की ती मंडळं, ती कार्यकर्ते त्याचं मनापासून पूजा अर्चा वगैरे सगळं पद्धतीने करतात आणि त्या जपून ठेवतात. त्याचं विसर्जन केलं जात नाही पुण्यामध्ये शक्यतो. मुंबईमध्ये आपण पाहत असाल उंच उंच गणेश मूर्ती असतात आणि ते त्याच वर्षी लगेच तिथं जाऊन समुद्रामध्ये त्याचं विसर्जित करतात. पुण्याचं हेच पूर्ण पुण्याचंच हे वैशिष्ट्य आहे की जुन्या मूर्ती जपणं. मग त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा असेल वगैरे सगळं आम्ही जपतो. तुम्ही पाहतात 51 वर्षी देखील मूर्ती कुठल्याही प्रकारची त्याला बाधा आली नाही किंवा काही स्क्रॅच काहीच झालेलं नाही. हे जपण्याचं योगदान अर्थातच सगळ्या मंडळातल्या कार्यकर्त्यांचं, जुन्या जाणत्या मंडळींचं आहे. आणि बाकी म्हणाल मंडळाचं वैशिष्ट्य तर एक दर 10-15 वर्षांनी विचारधारा नवीन येत असते समाजामध्ये. त्या विचारधारेप्रमाणे काही गोष्टी देखावा करताना बदलत जात असतात. आता आम्ही काय केलं की गेली 15 वर्ष जेव्हा जिवंत देखावे ही संकल्पनाच पुण्यामध्ये आमच्याकडनं आली आणि आम्ही त्याची सुरुवात केली. तुम्ही पायोनियर म्हणू शकता आम्हाला. तर ती देखाव्याची पद्धत सादर करताना आम्ही शिवशाही हा एक मोठा विषय समोर ठेवला होता आणि शिवशाहीतली अनेक प्रसंग ते जिवंत देखावेद्वारे सादर करायचे होते. आम्हाला एका म्हणजे जे देखावे सादर करतात त्यातल्या एका शिल्पकारांनी आम्हाला मदत केली नाही देखावा करायला, म्हणून मग आम्ही जिवंत देखाव्याची आम्हीच ठरवलं की जिवंत करून पाहूया काय होईल. मग हिरकणीचा देखावा आम्ही शिवकाळातला जो हिरकणीचा प्रसंग आहे तो सादर केला होता. पुणेकरांनी त्याला अतिशय मोठा प्रतिसाद दिला आणि मग ती आमची संकल्पना चालू राहिली. त्याच्यामधनं अनेक महाराजांचे काही 4 चांगले विचार होते ते सगळे लोकांपर्यंत मांडणे. आता काय झालं की गेले 2-4 वर्षात पुन्हा आता थोडासा ट्रेंड बदलला. आता पुणे शहरामध्ये अनेक लोक जिवंत देखाव्याची परंपरा त्यांनी आता गेली 10-15 वर्ष चालू ठेवली आहे, करतायत. चांगल्या पद्धतीचं प्रबोधन किंवा समाजाला काही नवीन नवीन विशेष गोष्टी ते त्याच्यातनं जाणवू देत आहेत. त्याच्यातनं दुसरा एक भाग असा होतो की त्या कलाकारांना देखील 15 दिवसापुरता का होईना रोजगार मिळतो. कला सादर करण्यासाठी असं मोठं डायस मिळतं म्हणजे या अनेक मंडळांच्या माध्यमातून. आणि मग त्याच्यातून येणारा आता थोडासा ट्रेंड आता गेली काही दिवस झाला अनेक ठिकाणच्या प्रतिकृती मंदिराच्या असेल किंवा काही हा सादर करण्याचा एक आता तो एक प्रवाह आलाय. आम्ही देखील यंदा त्या प्रवाहात आहोत आणि एक वेगळ्या पद्धतीचा देखावा सादर करत आहोत. कार्यक्रमात घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. ब्रो, इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत गरुड गणपती मंडळाचे अध्यक्ष सुनील कुंजीर. सर, आता आपण चर्चा करत होतो की जे देखावे असतात, तुम्ही जिवंत देखाव्याचं उदाहरण दिलं. सर, ही तयारी नेमकी पुढच्या वर्षी आपण कोणता देखावा केला पाहिजे, ही तयारी नेमकी कधीपासून सुरू असते तुमची? आता जिवंत देखाव्याचं म्हणाल तर ते आमच्याकडे म्हणजे आम्ही पुढच्या 4-6 वर्षाच्या संकल्पना आता तयार आहे. शिवशाहीच्या संकल्पना मांडायला काय त्याला फार तो इतका मोठा 300-400 वर्षाचा इतिहास आहे की त्याच्यात तुम्ही फार काय, पण मंडळाच्या इथं किंवा त्याची पटकथा कशी लिहायची, कथा कशी लिहायची, पात्र कशी आणायची, कोणाला कुठली भूमिका द्यायची, ह्या सगळ्या गोष्टी साधारणपणे गणपती उत्सवाच्या आधी 1 3 ते 4 महिने सुरू होतात. आणि मग त्याच्या तालमी कुठं घ्यायच्या, कोणाला वगैरे वगैरे हा सगळा भाग येतो. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त एखादा देखावा सादर करायचा असेल, प्रतिकृती असतील किंवा काही वेगळं महालाचं किंवा काल्पनिक देखावे असतात काय, यंदा आम्ही तशाच पद्धतीचा एक कालभैरवाचा देखावा सादर करत आहोत. आता कालभैरव म्हणजे शिवाचंच एक प्रतीक आहे, तर याची सुद्धा तयारी साधारण 3-4 महिने आम्हाला करावी लागते. मग त्याचा खर्च असेल, त्याचा काम करणारे कलाकार मंडळी असतील, ते इथं आल्यानंतर त्यांना जागा किती लागेल, वेळ किती लागेल, त्यांच्या सोयी सुविधा, हे सगळं पाहण्यासाठी 3-4 महिने आधी लागतात. यावेळी आकर्षणाचं केंद्रबिंदू काय असणार आहे म्हटलं? आता सांगितल्याप्रमाणे यावर्षी आम्ही कालभैरव, जे शंकराचं अजून एक प्रतीक आहे, रूप आहे, आणि त्याचं महात्म्य किंवा त्याचं पौराणिक कथांमधलं जे काही महत्व आहे ते दाखवण्याचा काल्पनिक आहे, पण तो दाखवण्याचा आम्ही इथं प्रयत्न करत आहोत. आज शंकर ही देवता किंवा शिव ही देवता, त्याची अनेक रूपं आहेत. जसं शिवाला हर म्हणतात किंवा रुद्र म्हणतात, भैरव म्हणतात, तर त्यातला कालभैरव हा आम्ही घेतलेला आहे. जो कालभैरव आज खेडोपाडी तुम्ही कुठेही गेलात तर भैरवाचं मंदिर असतं. भैरवाच्या मंदिराला काय म्हणतो आपण, की तो गावाच्या वेशीवरचा स्वामी आहे किंवा गावाचा स्वामी आहे आणि तो तुमचं रक्षण करतो गावातल्या लोकांचं, म्हणजे इडापिडा अमुक ढमुक ह्या सगळ्या गोष्टीपासून किंवा त्याच्यापासून. तर तो एक रक्षक म्हणून समजला जातो. आणि त्याची काही रूपं वेगवेगळ्या पद्धतीने, किंवा मग त्याला त्याची शस्त्र काय असतील किंवा त्याचं पालखी काय असेल किंवा त्याच्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत याचं सादरीकरण आम्ही यंदा करत आहोत. देखावा साधारणपणे 45 ते 50 फूट लांब आणि एक 40 फूट उंच असा अवाढव्य देखावा आहे. 3 पायऱ्यांचा देखावा आहे. 3 टप्प्यांमध्ये देखावा सादर होणार आहे. आणि त्या देखाव्याला मला म्हणजे चांगला प्रतिसाद मिळेल असं 100% वाटतंय. लोकांनाही आम्ही जे दाखवू त्याच्यातनं कालभैरव, नेमकं आपण म्हणतो भैरव, जसं भैरवाची अनेक शहरांमध्ये किंवा भारतामध्ये मंदिरं आहेत, त्याची रूपं वेगवेगळ्या ठिकाणी प्रांताप्रमाणे बदलत गेलेली आहेत. पण आम्ही आमच्या 1-10 दिवसाचा प्रयत्न असा असेल की ते लोकांसमोर मांडायचं. सर, बघतोय की गणेश मंडळामध्ये गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा खूप महत्वाचा असतो. तो गणेश उत्सवामध्ये सातत्याने काम करत असतो. तर आपण बघतोय की सध्या गणेश मंडळाचा कार्यकर्ता स्थानिक राजकारणात असेल, राज्याच्या राजकारणात असेल आणि थेट केंद्राच्या राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. नेमकं या मंडळाच्या कार्यकर्त्यावर या गणेश मंडळाकडून कसे संस्कार केले जातात? आता संस्काराचंच तुम्ही म्हणाल तर मग पुन्हा आपल्याला थेट टिळकांपासून सुरू करावं लागेल. सार्वजनिक उत्सव त्यावेळेला उद्दिष्ट जरी हे असेल स्वातंत्र्य भारताचं किंवा वगैरे, पण लोक जमा करणं आणि लोकांवरती संस्कार, मग मेळावे असतील, व्याख्यानं असतील, तिथपासून ते संस्कार होत गेले. 4 चांगले लेखक येत होते, त्यांच्या गप्पा होते, त्यांच्याकडून प्रबोधन होते, मार्गदर्शन होत असतं. आता काळाप्रमाणे ते थोडंसं बदलत गेले. आताचाही कार्यकर्ता होतो, पण पूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्याला प्रत्येक गोष्ट हाताने करावी लागायची. म्हणजे मंडप बांधण्यापासून ते 4 दिवे लावण्यापर्यंत देखावा कसा का असेना पण ती मुलंच करायची. आता काय झाले, त्याचं कंत्राटीकरण झालेलं आहे. मंडपवाला वेगळा असतो आणि ते होत गेले, काळाप्रमाणे हे बदल होतात. मग देखावा करण्यासाठी आम्ही काही लोकांना आमंत्रित करतो, त्यांना पैसे देतो, त्याच्यात कल्पना आमची असेल किंवा काय वगैरे. पण ह्या सगळ्यातनं आता काय झालं, कार्यकर्त्याचा पूर्ण पिंडच बदलत गेलाय. कार्यकर्त्याला आता मुख्य काम काय राहिलं तर वर्गणी आणि सगळ्यांनी एकत्रित येणं आता बऱ्यापैकी लोक एकत्रित येतात, पण मूळ उद्दिष्ट गणपतीचं बऱ्यापैकी हरवत चाललेलं आहे. या सार्वजनिक उत्सवाला मी म्हटलं तसं थोडं आता विधायक रूप दिलं गेलं पाहिजे. हे डीजे संस्कृती वगैरे यातनं बाहेर पडलं पाहिजे सगळ्यांनीच.
अनेक मंडळं अशी आहेत की जे खरोखर चांगलं काम करतात. म्हणजे उत्सवात म्हणा किंवा वर्षभरात काही सादरीकरण असतं, छोटे मोठे विधायक कार्यक्रम घेतले जातात, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे असतील, पैशाची असतील किंवा तुम्हाला ती वेळ किती द्यायची त्या काय, हे सगळं. पण कार्यकर्ता मात्र नक्की घडतो. आजचा कसा आहे आणि कालचा कसा आहे आता हे सगळं तिथं सांगत बसणं त्याला खूप वेळ लागेल. पण ही कार्यशाळा नक्कीच आहे विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा तरुण मुलांसाठी. आता याचं स्वरूप बदललंय, ते पुन्हा जागेवर यावं, युवा पिढीने त्याच्यामध्ये जास्तीत जास्त योगदान द्यावं असं आम्हालाही वाटतं. आपण गणेश मंडळाचे अध्यक्ष आहात, तुमच्या पुढं गणेश उत्सवामध्ये काय आव्हानं असतात? गणेश उत्सवात आता सगळ्यात पहिलं आव्हान असं झालंय की एकतर पैसा जमा करणं. पैसा उत्सवाला पूर्वी घरोघर म्हणजे ताटवाटीपासून प्रत्येक गोष्ट एकमेकाच्या घरातनं यायची. तुमच्या घरातनं अमुक आलंय, याच्या घरातनं हे आलंय, मग ते उत्सव झाल्यावर घरी घेऊन. आता ते काय सांगितलं तसं कंत्राटीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला नाईलाजाने पैसेच ओतावे लागतात. पैसे ओतल्यानंतर प्रत्येक एजन्सी स्पीकर पासून असेल ते गुरुजीपर्यंत सगळ्या गोष्टीला तुम्हाला पैसेच द्यावे लागतात. तसं मंडळाचं थेट काम कमी झालेलं आहे. कार्यकर्त्यांचं थेट जो कार्यभाग होता याच्यातला तो कमी झालेला आहे. आव्हान पैशाचं आहे. आणि आव्हान पुन्हा सांगितलं तसं की आता आव्हान ह्या कार्यकर्त्यांना वेगळी दिशा दाखवण्याचं महत्वाचं आव्हान आहे. सर, बाप्पाची एवढी सुंदर मूर्ती आहे, एकंदरीत गणेश उत्सवामध्ये तुम्हाला नेमकं काय समाधान मिळतं या सर्व कार्यक्रमामधून असतील, किंवा ज्यावेळेस गणेश उत्सवाची म्हणजे स्थापना, गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होते, तेव्हा तुमच्यामध्ये नेमका काय उत्साह असतो, काय भावना असतात? मंगलदायीच उत्सव आहे. आणि पुणे शहरातच, आता आपण पुणे शहराविषयीच बोलू, अतिशय एक 10-15 दिवस, महिनाभर आधी तो जो काही माहोल तयार होतो शहरामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये. आपण रस्त्यावर जाल तर रस्त्यावरती आपल्याला खरेदीची गडबड दिसते. प्रत्येकाला घरात बाप्पा येणार आहे याच्याबद्दल खूप उत्कंठा असते. लहान मुलं असोत किंवा वयस्कर घरातली माणसं असोत, घरामध्ये बसणारा गणपती आणि सार्वजनिक प्रचंड उत्साह असतो. आणि त्या उत्सवामध्ये प्रत्येकाला काही ना काही योगदान द्यायची इच्छा होतच असते. त्यामुळे हा मंगलदायक, मग मी तर म्हणेल की दिवाळीपेक्षा मोठा उत्सव आहे. म्हणजे दिवाळी तुमची घरात साजरी केली जाते. हा उत्सव तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यांना, जाती धर्माचा भेदभाव न पाळता सर्वांना घेऊन एकत्र सादर करता. त्यामुळे तर अतिशय छानच वाटतं. त्याच्यामधनं होणारी आर्थिक उलाढाल वगैरे हा भाग वेगळा आहे, ती मोठ्या प्रमाणावर होते, रोजगार निर्मिती होते, तो विषय वेगळा आहे. पण शेवटपर्यंत उत्सव मध्ये सगळ्यांना छान आनंद वाटतो आणि तो पुन्हा पुन्हा यावा. गणपती गेल्यानंतर पुढचे 4-6 दिवस असे खूप नैराश्यात जातात की अरे गेला बाप्पा, गेला बाप्पा. म्हणजे एक मित्र किंवा एक सखा किंवा अशा भूमिकेतला हे दैवत आहे. जसं श्रीकृष्णाला आपण म्हणतो की तो छोटाही होता मोठाही झाला, ते तिन्ही रूपात. तर हा गणेश पण बालरूपातला सुद्धा आपल्या तो अतिशय जवळचा वाटतो. सर, आपण बघतो की 10 दिवस आपण गणेश उत्सव जो आहे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो, परंतु विसर्जन मिरवणुकीमध्ये जे आहे ते विसर्जनाला खूप उशीर होतो. ही खूप मोठी समस्या आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये नक्कीच आहे, कारण पुण्याची वैशिष्ट्यच आहे की पुण्यामध्ये एकच नदी, मग त्या नदीलाच विसर्जन करावं. मुंबई सारख्या ठिकाणी परिस्थिती वेगळी, समुद्र आहे, तुम्ही कुठेही विसर्जित करू शकता. पुण्याला काय झालं, हे 2-3च रस्ते आहेत ज्याच्यावरनं मानाचे गणपती आणि त्या मिरवणुका वगैरे, आणि मग ते प्रत्येकाचे विसर्जन मिरवणुकीतले सहभागी होणारे पथकं असतील किंवा डीजे असेल वगैरे, त्याला वेळ लागतो भरपूर. आणि ती खूप मोठी समस्या झाली आहे, आमच्यासाठीही झालेली आहे, प्रशासनासाठी सुद्धा झालेली आहे. पण पूर्वी एक 10 वर्षापूर्वी आपल्याकडं अतिरिक्त आयुक्त होते, त्यांनी आम्हाला म्हणजे सर्व मंडळांना आवाहन केलं होतं की हा वेळ कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता. तर तुम्ही एकत्र गणपती बसवा मिरवणुकीच्या वेळेला आणि खर्च कमी करा. 4 ढोल लेझिमची पथकं किंवा हे लावण्याऐवजी 1 लावा. आम्ही त्यावेळेला त्यांचं ऐकलं आणि आम्ही सुरू केला तो प्रथा. आज आमच्या मंडळाचं ते एक वैशिष्ट्य आहे की आमची मिरवणूक संयुक्त असते. आमच्या बाजूला एक विजय टॉकीजचं मंडळ आहे, गणेश गजानन मंडळ म्हणून, त्यांची मूर्ती आमच्यासारखेच नागेश शिल्पींनी केलेली आहे. ते आणि आम्ही गेली 10 वर्ष, यंदाचं 10वं वर्ष, आम्ही एकाच रथावरती म्हणजे एकाच गाड्यावरती दोन्ही गणपती, त्याला केलेला देखावा, त्याला वापरलेला एकच ढोल लेझिमचं पथक आणि त्यातून वाचणारा खर्च, एकच जनरेटर असेल वगैरे वगैरे, एकच ट्रॅक्टर, हा गेली 10 वर्ष आम्ही करतोय. आव्हान केलं होतं पोलीस दलांनी आणि आम्ही ते स्वीकारलं. आमचं पाहून धनकवडीमध्ये 8 मंडळ एकत्र झाली, सहकार नगरमध्ये काही मंडळ एकत्र झाली
आता यंदा तर म्हणजे जिथं आपण पुनीत दादांनी स्वतः ती दहीहंडी भरवली, ती सुद्धा 35 मंडळांना एकत्र घेऊन बनवली, जेणेकरून त्यात चौकामध्ये होणारं ट्रॅफिकची समस्या असेल वगैरे, आणि त्यातनं एकत्रीकरण म्हणजे सगळ्यात मनोमिलाप जो होतो ना कार्यकर्त्याचा, तो खूप चांगला असतो. दोन्ही मंडळं एकत्र येणं, ती मुलं, त्यांच्यातले वैरभाव, द्वेष हे कमी होऊन जातं याच्यामध्ये. जसं दादांचा प्रयत्न आहे तसंच आम्ही 10 वर्षापूर्वी केला, आणि आमची शासन दरबारी तीच मागणी होती की तुमच्या दिलेल्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद दिला, आम्ही एकत्र आलो, तर आम्हाला थोडंसं तिथं विसर्जन मिरवणुकीमध्ये थोडी वेगळी संधी द्यावी, जेणेकरून हे पाहून अनेक लोक एकत्र येतील आणि मग तो पुण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प किंवा योजना ठरू शकते, अशी आमची विनंती आहे प्रशासनाला. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवरती येऊन गणेश उत्सव ठेपलेला आहे, तर तुम्ही कार्यकर्त्यांना, गणेश भक्तांना आणि मंडळांना काय आवाहन कराल? नाही, आता कार्यकर्त्यांना आव्हान आणि मंडळात म्हणजे आम्ही स्वतः तुम्ही आलं तेव्हा पाहिलं असेल की मंडळांमुळे होणारा इतरांना त्रास, म्हणजे समाज जो आहे, सगळ्यांनाच गणपतीचा त्रास सहन होईल असं नाही. काही लोक सहन करतात गपचूप, म्हणजे ट्रॅफिकची समस्या असेल किंवा आवाज असेल किंवा रात्रीचं उशिरापर्यंत जागरण असेल, तर ते आता आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक कमी केलं पाहिजे. ढोलपथकांचा जागोजागी जे वादन असतं त्याच्यावर काही मर्यादा आल्या पाहिजेत. प्रदूषणाची काही गोष्टी जे आव्हान केलं जातं शासनाकडून ते पाळणं, किंवा डेसिबेल मधला आवाज असेल किंवा थर्माकोल असेल किंवा शाडूच्या, हे जी वेळोवेळी शासन जे आव्हान करतं ते पाळलं पाहिजे आणि स्वतःहून पाळलं पाहिजे. पोलिसांवरती अशी वेळ येऊ नये की ती तुम्हाला जबरदस्ती एक कायदा आणि वगैरे वगैरे नको व्हायला. पोलीस दल प्रयत्न करतच असतं, पण मग ते हळूहळू मंडळाकडे, आता आम्ही तर तो प्रयत्न म्हणजे गेली 22-24 वर्ष आम्ही आमची शिस्तबद्ध मिरवणूक म्हणून आम्हाला लक्ष्मी रोडवरती सलग 4 वर्ष बक्षीस मिळाले, जे देखील विघ्नहर्ता पारितोषिक, म्हणजे पोलीस दलाचं आणि कॉर्पोरेशनचं. पण आमची मिरवणूक तुम्ही कधीही पाहाल ना तर 100-200 महिला, लहान मुलं, अतिशय छान मिरवणूक असते, आदर्श मिरवणूक असते. अशा पद्धतीची 600, 800 फेटे बांधतात आमच्या इथे लोक. त्याच्यावरून तुम्ही ओळखा कशी मिरवणूक असेल. म्हणजे एवढ्या महिलांचा सहभाग कदाचितच पुण्यातल्या कुठल्या गणपतीला असेल. जसं दगडूशेठला ती मंडळी जेव्हा त्यांचा अथर्वशीर्ष असतं तेव्हा अनेक हजारो महिला असतात, आमच्याकडे एवढ्या नाही, पण विसर्जन मिरवणुकीत मात्र आमच्याकडे महिलांची मोठी उपस्थिती, आणि स्वतःहून येतात, त्यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. अतिशय आनंदात तो विसर्जन मिरवणूक आमच्याकडे पार पाडली जाते. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी सविस्तर चर्चा केली, गरुड गणपती मंडळाविषयी सविस्तर माहिती दिली, इतिहास सांगितला, मूर्तीचं वैशिष्ट्य सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. आत्ताच आपण गरुड गणपती मंडळाविषयी माहिती जाणून घेतली, त्याचा इतिहास जाणून घेतला. आपल्यासोबत होते सुनील कुंजीरजी, जे की या मंडळाचे अध्यक्ष आहेत. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात इथंच थांबूयात. पुढील भागात आपण भेटूयात एका नवीन गणेश मंडळासह. धन्यवाद. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.